श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वांना सादर दंडवत प्रणाम. आजच्या भागात आपण पूर्वार्धातील लीळा पठन करणार आहोत. या लीळेचे नाव आहे गुराख्यांना विहिरीत लपवणे. तर लीळा श्रवण करण्याआधी आपण पुन्हा एकदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नावाचा जयकार करू. आपण हा जयकार केला का मला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तर चला वळूया लीळेकडे. एका गावातील एका पायविहिरीच्या समोरील पटांगणात सर्वज्ञ बसलेले होते. तितक्यात तेथे गुराखी गायींना पाणी पाजण्यासाठी घेऊन आले. जो ये तो विहिरीच्या काठावर कांबळे ठेवी, शिदोरी ठेवी, काठी ठेवी, विना ठेवी, बासरी ठेवी आणि विहिरीमध्ये पोहण्यासाठी उडी मारत होता आणि तो अदृश्य होत होता. असे सर्व गुराखी अदृश्य झाले. गायी पाणी पिऊन झाडाखाली विश्रांतीला बसल्या होत्या. मग ऊन कमी झाल्यावर गायी रानात चारायला गेल्या. चरून गावात आपापल्या घरी गेल्या. मात्र गुराखी गायीसोबत नव्हते. कुणाचाच गुराखी घरी न आल्यामुळे घरातील मंडळी एक दुसऱ्याकडे विचारपूस करू लागले. हा हो, तुमचा गुराखी आला? ते म्हणे नाही आला. मग गावकरी म्हणाले चला जाऊ शोधायला. मग सर्व गावकरी मंडळी गुराख्यांना शोधायला निघाले. संपूर्ण रान शोधले, सगळीकडे हिंडले, तरी गुराखी दिसले नाही. शोधत असता ते एका विहिरीजवळ आले. तेव्हा विहिरीच्या काठाजवळ गुराख्यांचे कांबळे, काठ्या, शिदोऱ्या, वाहना, बासरी, विना पाहून जवळच बसलेल्या सर्वज्ञांना विचारले, का हो, इथे गुराखी आले होते ना? सर्वज्ञ म्हणाले, हो आले होते ना. गावकऱ्यांनी विचारले, मग ते कोठे आहेत जी? सर्वज्ञांनी श्रीकराने विहिरीकडे दाखविले. तेव्हा ते म्हणाले, जी ते तर काही दिसत नाही. सर्वज्ञ म्हणाले, ज्याचा जो गुराखी असेल त्याने आपापल्या गुराख्याचे नाव घेऊन हाका मारा, मग येतील. मग गावकरी आपापल्या गुराख्याचे नाव घेऊन हाका मारू लागले. साया, माया, काया असे म्हणत. मग तो गुराखी पाण्यातून बाहेर येत. जो बाहेर निघत तो आपापले साहित्य काठी, कांबळे, शिदोरी, विना, पावा, वाहना घे आणि पडू लागे. असे सर्व गुराखी निघाले. जो निघे त्याला गावकरी विचारत होते, हा रे, तू कुठे होतास? तो म्हणे, मी या सर्वज्ञांजवळच होतो. ते म्हणत, अरे सर्वज्ञ तर बाहेर येथे बसलेले आहेत. गुराखी म्हणायचे, नाही, सर्वज्ञ आमच्याजवळच होते. असे सर्व गुराखी म्हणू लागले. महादाईसाने विचारले, जी ते कोठे होते? सर्वज्ञ म्हणाले, ते एका देवतेच्या अवघड्यात लपविले होते. अवघडा म्हणजे जीवाला सुख दुःख रहित ठेवण्यासाठी असलेल्या ब्रह्मांडातील मायेचा एक स्वरूप विभाग. येणाऱ्या भागात आपण समोरील लीळेचे पठण व श्रवण करू. सर्वांना सादर दंडवत प्रणाम.